योद्धा न्यूज मराठी. खेड तालुक्यात प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न. शिक्षक आनंदा मांजरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ खेड तालुका यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा नुकताच शुक्रवार दिनांक 22 मे रोजी येथील जाखमाता गार्डन मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कला, क्रीडा, शेती, उद्योग आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. या अंतर्गत आदिवासी विकास विभाग ठाणे व घोडेगाव प्रकल्प अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चिखलगाव ता खेड जिनी पुणे येथील प्राथमिक शिक्षक श्री आनंदा लक्ष्मण मांजरे यांना त्यांच्या 27 वर्ष केलेल्या उल्लेखनीय आणि अविरत सेवा कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ठाणे येथील NKT कॉलेजचे चेअरमन तथा समाजरत्न शिक्षण महर्षी डॉक्टर नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावला यांच्या शुभहस्ते मांजरे सरांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. वरिष्ठ अधिकारी व मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार वाटचाल. पुरस्कार विजेते शिक्षक श्री आनंदा मांजरे हे गेल्या 27 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून सध्या ते चिखलगाव आश्रमशाळेत सेवा बजावत आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी ते नेहमीच तत्पर असतात. आदिवासी विकास विभागाचे कर्तव्यदक्ष प्रकल्प अधिकारी माननीय श्री प्रदीप देसाई साहेब तसेच चिखलगाव आश्रमशाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री योगेश वाघुले सर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शाळेत अनेक अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. निवासी आश्रमशाळा असल्यानं विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे कर्तव्यदक्ष प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई साहेब यांच्या प्रेरणेनं व मार्गदर्शनाखाली दररोज रात्र अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अतिरिक्त शैक्षणिक मार्गदर्शन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक व्हावी यासाठी रोजच्या परिपाठात मूल्य शिक्षणावर आधारित विशेष मार्गदर्शन मांजरे सरांतर्फे केले जाते. विद्यार्थी व कर्मचारी हिताचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम केवळ वर्गातील अध्यापनापुरते मर्यादित न राहता मांजरे सरांनी शाळेत अनेक सामाजिक व पर्यावरणीय उपक्रम राबवले आहेत. पर्यावरण संवर्धन व वृक्षदिंडी. मुख्याध्यापक योगेश वाघुले सरांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व गाव परिसरात वृक्षारोपण आणि संवर्धनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी शाळेत वृक्ष लावा, झाडे जगवा असा संदेश देणारी अनोखी वृक्षदिंडी पंढरीची वारी आयोजित केली होती. हिरवाई पर्यावरण संघाचे पुरस्कार. हिरवाई पर्यावरण संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून घेत शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सांस्कृतिक कार्य व व्यक्तिमत्व विकास. शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व प्रसिद्ध वक्त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन ते करतात. तसेच विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करून त्यांच्यात आपुलकीची भावना निर्माण करतात. कर्मचारी प्रश्नांसाठी शिक्षक नेतृत्व. घोडेगाव प्रकल्पातील विविध पदसंवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी CITU संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षक नेते म्हणून विशेष योगदान दिले आहे. एकाच व्यासपीठावर 2 मित्रांचा सन्मान. दुग्ध शर्करा योग. या सोहळ्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे घोडेगाव येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेचे प्राचार्य आणि राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार विजेते श्री चंद्रकांत नाईकडे सर हे आणि श्री आनंदा मांजरे हे दोघेही सहकारी मित्र आहेत. या दोन्ही मित्रांचा एकाच व्यासपीठावर एकाच वेळी सन्मान झाल्यानं उपस्थित मान्यवरांनी
याला दुग्ध शर्करा योग म्हणून संबोधले. मान्यवरांची मांदियाळी आणि मांजरेवाडी ग्रामस्थांकडून अभिनंदन. या भव्य सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे पाटील, जिल्हा परिषद सदस्या दीप्तीताई भोगाडे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख विजयाताई शिंदे, पुणे नाशिक महामार्ग समन्वयक दिलीपराव मेदगे, अध्यक्ष सुनील जगताप, अध्यक्ष मनोहर गोरगल्ले, बापू काळभोर, प्रशांत चौरे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे अत्यंत बहारदार सूत्रसंचालन होम मिनिस्टर फेम सुदाम कराळे यांनी केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्वांसाठी शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. श्री आनंदा मांजरे यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मांजरेवाडी गावातील सर्व ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले असून चिखलगाव आश्रमशाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि घोडेगाव प्रकल्पातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी. आज आपण राजगुरुनगर शहरामध्ये या ठिकाणी जे टेल्को कॉलनी आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी जे आदर्श शिक्षक सन्माननीय आनंदा लक्ष्मण मांजरे यांना जो राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे तर त्यांच्याकडे आपलं मत जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. नमस्कार. नमस्कार, मी आनंदा लक्ष्मण मांजरे. माझं गाव मांजरेवाडी पिंपळाची, तालुका पोस्ट राजगुरुनगर, जिल्हा पुणे. मी सध्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चिकणगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून 25 ऑगस्ट 2021 पासून कार्यरत आहे. आमची आदिवासी विकास आश्रमशाळा महाराष्ट्र शासनामार्फत आदिवासी विकास ठाणे अंतर्गत घोडेगाव प्रकल्प कार्यालय अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चिखलगाव येथे कार्यरत आहे. मी गेल्या 27 वर्षापासून या आदिवासी विकास विभागामध्ये आज शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर साहेब, आपण 27 वर्ष आदिवासी भागामध्ये सेवा करताय, त्या ठिकाणी काय काय उपक्रम तुम्ही राबवले? तर आदिवासी विकास विभागामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा हास्य पाहायला मिळतं तेव्हा फार मोठं आत्मिक समाधान मिळतं. की मग वेगवेगळे सांस्कृतिक विभाग म्हणून मी गेले 27 वर्षापासून जबाबदारी पाहत आहे. त्याचप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रम असेल, विविध गुणदर्शन कार्यक्रम असेल किंवा अनेक उपक्रम, शालेय उपक्रम राबवत असताना अनेक आमच्या शाळेमध्ये सहकाऱ्यांचं योगदान, त्याचप्रमाणे आता सध्या जे मुख्याध्यापक आहेत आदरणीय श्री योगेश वाघुल सर असतील, त्याचप्रमाणे आमच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी माननीय श्री प्रदीप देसाई साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रेरणा मिळते, काम करण्याचा एक उत्साह मिळतो. आणि साहजिकच समाजामध्ये आपण समाजाला देणे लागतो म्हणून की आपण काहीतरी एक शाळेच्या व्यतिरिक्त आपण जरी काही समाजासाठी केलं तर त्याहून एक मोठं आत्मिक समाधान मिळतं. तर असं विशेष असं कोणतं कार्य तुम्हाला अविस्मरणीय आहे त्या ठिकाणी? कसं आता वृक्षारोपण असेल किंवा कॅम्प, तसं एखादं तुमचं अविस्मरणीय असं कोणतं काम होतं शाळेमध्ये? शाळेमध्ये काम करत असताना आता अविस्मरणीय असं काम आहे की वक्तृत्व स्पर्धा वगैरे शाळेमध्ये राबवल्या जातात. की जिल्हा पातळीवर जेव्हा विद्यार्थी घेऊन जातो तेव्हा विद्यार्थी सहभाग घेत असताना त्याला जे काही व्यासपीठ मिळतं त्यामध्ये जो काही आनंद आहे किंवा शिकवण्यामध्ये जो काही आनंद मिळतो तो फार मोठा, इतर क्षेत्रापेक्षा मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठा एक आनंद वाटतो. आणि संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी छोटू संघटनेचं जे घोडेगाव शिक्षकांचे नेतृत्व करत असताना ही प्रलंबित समस्या असतील शिक्षकांच्या सोडवण्यासाठी सरकार दरबारी जेव्हा आम्ही बांधतो, एक कायदेशीर मार्गाने म्हणा किंवा एक बांधत असताना जेव्हा कर्मचाऱ्यांच्या कामं मार्गी लागतात तेव्हा खरोखरच एक आत्मिक समाधान लाभतं मला. म्हणजे तुम्ही शैक्षणिक क्षेत्राबरोबर, शिकवण्याबरोबर संघटनेतील अनेक म्हणजे आपल्या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही दखल पण घेताय असं आपल्या बोलण्यावरनं जाणवलं. विशेष म्हणजे आता तुम्ही 4-4, 5-5, 6-7 दिवस तिकडे राहता, मग कुटुंबाचं सहकार्य कसं लागतं? हा, बरोबर आहे. कुटुंबाचं सहकार्य फार मोलाचं आहे. माझ्या सौभाग्यवती सविता मांजरे यांचं फार मोठं योगदान आहे. कारण कुटुंबाचं सहकार्य असल्याशिवाय त्या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण किंवा चांगल्या पद्धतीने पाऊल टाकू शकत नाही. कुठंतरी कोणाचा तरी संस्कार म्हणा किंवा आधार पाठीराखा असल्याशिवाय आपण त्या क्षेत्रामध्ये नाव
उंचावत असतो. त्यामध्ये वाडवडील असतील किंवा माझे चुलते असतील, भाऊ असतील, या सर्वांचं सहकार्य आहे. आणि हा जो पुरस्कार जो मिळालेला आहे मला, राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार, शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे, तो आपण जो कार्यक्रम प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ खेड तालुक्याच्या वतीने तो 22 मेला आयोजित केला होता. त्यामध्ये जे शिक्षण महर्षी असतील, समाजरत्न आहे डॉक्टर नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला, जे समाजाचे गोरगरिबांचे कैवारी यांच्या हस्ते मिळालेला आहे. याची डोळा आईचा देखील विलक्षण सोहळा, खरोखरच असा सोहळा अनुभवणे म्हणून एक पर्वणीच समजली पाहिजे. आणि त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये असं एक वाक्य उल्लेख केलेला आहे की तुमची कर्म चांगली आहेत म्हणून आम्ही तुम्हाला पुरस्कार दिलेला जातोय. तुम्ही कर्म चांगली करत राहा, आणि कर्म चांगली करत राहिलं की समाज नेहमी दखल घेत असतं. आणि म्हणून असा एक हा पुरस्कार राष्ट्रपती पदापेक्षाही कमी नाही असं त्यांनी गौरवोद्गार काढले. तर खरोखरच हा जो पुरस्कार आहे फार उच्च पातळीचा आहे, तुमच्या बोलण्यातनं जाणवलं. आता हा पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला कुटुंबाला काय वाटलं? कुटुंबाला अतिशय समाधान वाटलं. आणि माझे गुरुवर्य जे चुलते आहेत, आदरणीय श्री दत्तात्रय मांजरे सर असतील, बंधू प्रवीण शेठ मांजरे, व्यथाशव क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, माझी भावजे सौ कांचनताई प्रवीण शेठ मांजरे, किंवा माझे चुलते असतील, त्या सर्वांचं पाठबळ आहे. आणि आमच्या शाळेमधील जे सहकारी स्टाफ आहे त्या सर्वांचं सहकार्य, आणि सर्वांच्या सहकार्यातून, आशीर्वादातून ते सर्व शक्ती, एक बल तयार, प्रेरणा मिळत असते. आणि एक जबाबदारी वाढलेली आहे. पुरस्कार मिळाला म्हणजे आणखी एक जबाबदारी वाढलेली आहे की आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी किंवा समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. एक फार मोठी जबाबदारी वाढलेली आहे. तर धन्यवाद. योद्धा न्यूज मराठीमध्ये येऊन, योद्धा न्यूज मराठी चॅनल मध्ये येऊन आपण आपलं परखड मत मांडलं, त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी योद्धा न्यूज चॅनल मराठी चॅनलचे जे संपादक आदरणीय श्रीयुत नारायण सूर्यवंशी साहेब, त्याचप्रमाणे प्रतिनिधी दत्ता भगत सर इथं येऊन माझी मुलाखत घेतलेली आहे, त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो.